नमस्कार सर्वांचे स्वागत इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या मॉड्यूलला स्वागत आहे। आजच्या प्रात्यक्षिकात आपण कंट्रोल कॅबिनेटचे डिझाइन लेआउट, रोटेशनची दिशा बदलून ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टारर साठी कंट्रोल एलिमेंट्स आणि वायरिंग ॲक्सेसरीज एकत्र करणे याविषयी जाणून घेऊ। या धड्याच्या शेवटी तुम्ही रोटेशनची दिशा बदलून स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टरचे नियंत्रण आणि पॉवर सर्किट काढण्यास सक्षम असाल। नियंत्रण पॅनलवर लेआउट चिन्हांकित करा, DIN रेल आणि उपकरणे माउंट करा, ॲक्सेसरीज वायर अप करा, रूटिंग, बंचिंग आणि बांधून वायरिंगची व्यवस्था करा। रोटेशनची दिशा बदलून स्वयंचलित स्टार डेल्टा स्टारर साठी नियंत्रण पॅनलची चाचणी घ्या। आवश्यक घटक आणि साधने आहेत: प्रशिक्षणार्थी टूल किट 1, स्क्रायबर 100 मिमी 1, ब्लेडसह हॅकसॉ फ्रेम 300 मिमी 1, हँड ड्रिलिंग मशीन 6 मिमी क्षमता 1, HSS ड्रिल बीट 6 मिमी आणि 3 मिमी 1, राउंड नोज प्लायर 150 मिमी, क्रिम्पिंग साधन 200 मिमी 1, डिजिटल मल्टीमीटर 1, मेगर 500 वोल्ट 1, कॉन्टॅक्टर 4 पोल 16 amps 240 वोल्ट 5 नाही, टाइमर रिले 1, पुश बटन हिरवा लाल, इंडिकेटर लॅम्प विथ होल्डर, ओव्हरलोड रिले 0 to 15 ampere 415 वोल्ट, MCB 3 पोल 25 ampere 415 वोल्ट, रेसवे 2 मीटर, DIN रेल 1 मीटर, वायर क्लिप आवश्यक, टर्मिनल कनेक्टर आवश्यक, वायर फेरूल आवश्यक, ग्रॉमॅथ आवश्यक, लग आणि थंबल आवश्यक, केबल बंधनकारक पट्ट्या आणि बटणे 10 मीटर, नायलॉन केबल संबंध 15, PVC 1.5 चौकोन मिलीमीटर तांबे केबल 660 वोल्ट आवश्यक, विविध आकाराचे बोल्ट आणि नट आवश्यक। प्रात्यक्षिकाकडे जाण्यापूर्वी मोटरच्या रोटेशनच्या दिशा बदलासह स्टार डेल्टा स्टार्टरचे कार्य समजून घेऊ। इलेक्ट्रिक मोटर्सच्या रोटेशनच्या 2 संभाव्य दिशा असतात, ज्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटेशन देखील म्हणतात। याला पुढे आणि उलट रोटेशन देखील म्हणतात। इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली उपकरणे किंवा यंत्रसामग्रीचे फिरणे त्याच्या निर्मात्याच्या डिझाईनवर आणि इच्छित अनुप्रयोगावर अवलंबून असते। स्टार डेल्टा स्टार्टरशी जोडलेल्या मोटरच्या रोटेशनची दिशा मुख्य इनपुट लाईनवर किंवा मुख्य आणि डेल्टा कॉन्ट्रॅक्टर्सच्या आउटपुट कनेक्शनवर कनेक्शन बदलून बदललेली जाऊ शकते। सर्वप्रथम आपल्याला रोटेशनची दिशा बदलून स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टरसाठी कंट्रोल आणि पॉवर सर्किट डायग्राम विकसित करणे आवश्यक आहे। नियंत्रण आणि पॉवर सर्किट काढा आणि शुद्धता तपासा। फॉरवर्ड आणि रिव्हर्स ऑपरेशनसाठी कंट्रोल सर्किटच्या योजनाबद्ध आकृतीमध्ये आम्ही फॉरवर्ड किंवा रिव्हर्स ऑपरेशनसाठी सर्किट बंद करण्यासाठी सामान्यपणे उघडलेले पुश बटन वापरले आहे। मोटर स्टॉपसाठी सामान्यतः बंद पुश बटन 10, OLR ओव्हरलोड लोड रिले ओव्हरलोड करंट्स पासून मोटरचे संरक्षण करण्यासाठी 11, फॉरवर्ड ऑपरेशन किंवा रिव्हर्स ऑपरेशन दाबून मोटरची दिशा बदलताना शॉर्ट सर्किट किंवा दोषपूर्ण ऑपरेशन टाळण्यासाठी इंटरलॉक कनेक्शन वापरले जाते। 12, रिले कनेक्टर्स तारा आणि डेल्टा कनेक्शनसाठी वापरले जातात। 13, तारा ते डेल्टा कनेक्शन स्वयंचलितपणे बदलण्यासाठी टाइमर रिलेचा वापर केला जातो। आता विकसित कंट्रोल सर्किटनुसार लेआउट आकृती काढू आणि कंट्रोल पॅनलमध्ये लेआउट चिन्हांकित करू। रोटेशनची दिशा बदलण्याच्या क्षमतेसह स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टरसाठी लेआउट आकृती काढा। आवश्यक उपकरणे निवडा आणि तपासा। कंट्रोल पॅनलमधील लेआउट चिन्हांकित करण्यासाठी स्टील रूल आणि स्क्रायबर वापरा। लेआउट आकृतीनुसार DIN रेल आणि रेसवे चिन्हांकित करा आणि कट करा। फिक्सिंग होल चिन्हांकित करा आणि मार्किंग नुसार कंट्रोल ॲक्सेसरीज DIN रेल आणि रेसवे फिक्स करण्यासाठी ड्रिल करा। स्क्रू आणि बोल्ट वापरून ॲक्सेसरीज, रेसवे आणि DIN रेलचे निराकरण करा। शेवटी चिन्हांकित करा आणि इंडिकेटर लॅम्प, पुश बटन आणि वायर क्लिपसाठी पॅनलच्या दरवाजामध्ये आवश्यक छिद्रे करण्यासाठी ड्रिल करा। चला आता ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरसाठी कंट्रोल आणि पॉवर सर्किट रोटेशन आणि टेस्टची दिशा बदलून कनेक्ट करूया। लेआउटनुसार कंट्रोल पॅनलवर रिले कॉन्ट्रॅक्टर्स, पुश बटणे, इंडिकेटिंग लॅम्प्स इत्यादी कंट्रोल ॲक्सेसरीज ठीक करा। लेआउटनुसार केबल मोजा आणि कट करा। लेआउटनुसार टर्मिनल्सच्या दोन्ही टोकांना फेरूल नंबर घाला। सहज मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी काही अतिरिक्त लांबीच्या तारा
रेसवे, सोडा. रेसवे, एक एक करून तारा चालवा. तारांचा क्रॉस ओव्हर टाळा. क्रॉस टाळण्यासाठी उभ्या तारांवर क्षैतिज रन त्यानंतर चालवता येते. वायरच्या टोकांची स्किन काढा आणि योग्य लग्स थिम्बल्सने क्रिम्प करा. सर्किट डायग्रामानुसार पॉवर आणि कंट्रोल सर्किटच्या तारा कनेक्ट करा. शर्यतीच्या मार्गाने तारा लावा. केबल बाइंडिंग पट्ट्या आणि बटण वापरून शर्यतीच्या मार्गाने तारांना पंच करा आणि बांधा. वायरिंगवर पीव्हीसी रेस वेज झाकून टाका. शर्यतीची मार्ग कव्हर करताना केबल चिरडणे टाळण्यासाठी आवश्यक काळजी घ्या. हिंगेड दारांमध्ये तारांचे यू लूप बनवा. गुच्छ आणि दारांमध्ये केबल बांधा. पॅनलच्या दरवाजामध्ये केबल्स ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी वायर क्लिप निश्चित करा. यू लूपने पॅनलच्या दरवाजाच्या हालचाली आणि बंद होण्यात अडथळा आणू नये. डायग्राम आणि टर्मिनल तपशिलानुसार इनकमिंग आणि आउटगोइंग टर्मिनल्स कनेक्ट करा. केबल्स मधील ताण टाळण्यासाठी ग्रॉमेट्स वापरा. अर्थ पॅनल, दरवाजा, कंट्रोल ट्रान्सफॉर्मर आणि मोटर्स. अर्थिंग वापरल्या गेल्या असतील तर सामान्य अर्थिंग टर्मिनल आणि पट्ट्या वापरा. पॅनलचे इन्सुलेशन प्रतिरोध मोजा. जर IR मूल्य 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर योग्य उपचारात्मक कारवाई करा. मोटरच्या पूर्ण लोड करंटनुसार OLR सेट करा. स्टार डेल्टा स्टार्टर कनेक्ट केलेल्या मोटरसाठी कंट्रोल पॅनलची चाचणी घेण्यासाठी आणि रोटेशनच्या दिशेने बदल तपासण्यासाठी तुम्ही या चरणांचे अनुसरण करू शकता. मोटरला वीज पुरवठा बंद करून आणि पॉवर सर्किट अलग करून सुरक्षिततेची खात्री करा. नियंत्रण पॅनल घटकांसह स्वतःला परिचित करा. अचूकता आणि सुरक्षिततेसाठी वायरिंग कनेक्शन तपासा. सिलेक्टर स्विचला स्टार स्थितीवर सेट करा. प्रथम फक्त कंट्रोल पॅनलचा कंट्रोल सर्किट पुरवठा चालू करा. डिफॉल्ट दिशेने मोटर सुरू करण्यासाठी स्टार्ट बटन दाबा. संबंधित कॉन्ट्रॅक्टर पिकअपची खात्री करा, म्हणजे स्टार कॉन्ट्रॅक्टर आधी आणि नंतर डेल्टा कॉन्ट्रॅक्टर काही वेळ विलंब नाही. मोटर बंद करण्यासाठी स्टॉप बटन दाबा. बदलण्यासाठी रिव्हर्स पुश बटन दाबा. मोटरच्या रोटेशनची दिशा संबंधित संपर्ककर्ते अनुक्रमे उचललेले आणि सोडलेले आहेत याची खात्री करा. लक्षात ठेवा, मोटर बंद केल्यावरच मोटरची दिशा उलट करता येते. टायमर आणि डेल्टा रिले कॉन्ट्रॅक्टर्स त्यानुसार उचलतात आणि सोडतात का ते तपासा. जर कंट्रोल सर्किट समाधानकारपणे चालत असेल तर मोटरच्या पॉवर सर्किटचा मुख्य स्विच चालू करा. शेवटीच्या ऑपरेशनसाठी नियंत्रण पॅनलची चाचणी घ्या. एक रोटेशनच्या दिशा बदलासह स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टर आणि संकेतांचे निरीक्षण करा. स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टरचे काही उदाहरणे आहेत. रोटेशनच्या दिशा बदलांसह कापड उद्योगासारख्या उत्पादन सुविधेत कन्व्हेयर बेल्टचा वेग आणि दिशा नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. रोटेशनची दिशा बदलून स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टरसाठी लिफ्ट हे आणखी एक उदाहरण आहे. या सेटअपमध्ये आपण पाहिले कंट्रोल पॅनलचा लेआउट कसा बनवायचा आणि मग मोटरच्या रोटेशनची दिशा बदलून ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरसाठी कंट्रोल एलिमेंट्स आणि वायरिंग ॲक्सेसरीज कसे एकत्र करायचे. या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांच्या आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचे लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.